हॅलो एव्हरीवन. माझं नाव ऋषिकेश आहे. तर आपण एक सिरीज चालू केली आहे सी प्रोग्रामची. तर आजचा जो टॉपिक राहणार आहे तो स्वॅपिंगचा राहील. तर हा जो स्वॅपिंगचा जो टॉपिक आहे हा खूप साऱ्या कंपनीमध्ये आपल्याला विचारला जातो. तर आपण बेसिकली तोच आज इथं बघणार आहोत. आणि हा पूर्ण जो कोड राहील हा आपण पेन आणि पेपरने करू, कारण की फारशा कंपन्यामध्ये असाच कोड जो आहे आपल्याला पेन आणि पेपरने दिला जातो. तर आपण समजून घेऊयात कसं स्टार्ट करायचं. तर बेसिकली जर का आपल्याकडं एक इंट दिलेला असेल, त्याची व्हॅल्यू जर आपल्याला 10 दिली असेल आणि एक सेकंड इंट असेल, त्याची व्हॅल्यू जर आपण बी घेतलेली असेल समजा 30, तर ही जी व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू जी आहे ती बीला स्वाईप होईल आणि तोच आपल्याला प्रोग्राम इथं बघायचा आहे. तर आपण समजून घेऊयात कंडिशन कशी राहील. तर बेसिकली फॉर्म्युला हा प्रोग्राम जो आहे हा दोन प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येईल, एक टेम्प व्हेरिएबलने आणि एक विदाऊट टेम्पने. तर आपण दोघं पण बघणार आहोत. तर पहिले आपण समजून घेऊयात विदाऊट टेम्पने हा प्रोग्राम कसा करायचा आहे. तो स्टार्ट करूया. तर ज्याचा हा फॉर्म्युला राहील, तो फॉर्म्युला हा असा आहे की ए इज इक्वल टू ए प्लस बी, बी इज इक्वल टू ए मायनस बी आणि ए इज इक्वल टू ए मायनस बी. तर बेसिकली जे आपण एचा जो दिलेली व्हॅल्यू आहे ती 10 राहील. तर इथं समजा 10 प्लस 30, तर जी एची व्हॅल्यू आहे आपण इथं 10 घेतलेली आहे आणि जी बीची आहे ती आपण 30 घेतलेली आहे. तर याचं ॲडिशन जे होईल ते इथं येईल 40. आता सेकंड कंडिशनमध्ये काय राहील, जी बीची व्हॅल्यू आहे ती सध्या आपण ए आणि ए मायनस बी करायची आहे. तर एची जी व्हॅल्यू आहे, जी करंट व्हॅल्यू आहे ती 40 झालेली आहे आता. तर आपण बेसिकली 40 मायनस आणि जी बीची व्हॅल्यू आहे ती 30 आपण पहिलेच डिक्लेअर केलेली, तर ती व्हॅल्यू आपण इथं स्टोअर करणार आहोत. तर याचं जे आउटपुट होईल ते 10 होईल. तर ही झाली बीची स्वाईप झालेली पहिली कंडिशन. आणि सेम आपल्याला सेकंड कंडिशन सोबत करायचं आहे. तर बेसिकली जी याची व्हॅल्यू झालेली आहे 40 मायनस जी नवीन व्हॅल्यू आलेली आहे 10, तर ही जी होईल 30. तर इथं बघू शकतो आपण जी एची व्हॅल्यू होती ती पहिले 10 होती, ती नंतर चेंज होऊन 30 झालेली आहे. आणि जी बीची व्हॅल्यू होती ती पहिले 30 होती, ती चेंज होऊन 10 झालेली आहे. तर आता आपण हाच प्रोग्राम एकदा टेम्प व्हेरिएबलने पण समजून घेऊ. तर ही जी कंडिशन आहे ही जी कंडिशन आहे ही विदाऊट टेम्पची आहे. तर सेम कंडिशन आपण टेम्पने करू. तर समजा आपण इथं डिक्लेअर करणं पडेल आपल्याला पहिले टेम्प व्हेरिएबल, त्याच्याशिवाय प्रोग्राम रन होणार नाही. तर बेसिकली जी टेम्पची व्हेरिएबल आहे त्याचा फॉर्म्युला असा राहील, जे टेम्प इक्वल टू ए इक्वल टू बी इक्वल टू टेम्प. बेसिकली जी टेम्पची व्हॅल्यू आहे ती ए मध्ये स्वाईप होईल, जी एची ती बी मध्ये येईल, जी बीची आहे ती अल्टरनेट टेम्प मध्ये शिफ्ट होईल. तर बेसिकली हे जे कंडिशन आहे तीच आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये इनपुट घेऊन दाखवायची. तर मी तुम्हाला करून दाखवतो की बेसिकली प्रोग्राम कसा रन होईल. तर करूयात. तर स्टार्ट करूयात. तर स्टार्टिंगला आपल्याला एक हेडर फाईल लागेल, जी की इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक सी प्रोग्राममध्ये आपल्याला लिहिणं पडते. जी की आपण लिहू #include stdio.h. त्याच्यानंतर आपल्याला एक मेन फाईल लागेल ज्याच्यामध्ये आपला प्रोग्राम राहील. तर बेसिकली ती फाईल आपण स्टोअर करूयात. int main ब्रॅकेट. इथं आपण जे आपला मेन प्रोग्राम स्टार्ट करूयात. तर बेसिकली आपण इथं व्हॅल्यू देऊया int a इज इक्वल टू 33, int b इज इक्वल टू 48. रँडम व्हॅल्यू घेता येईल ॲज पर युअर चॉईस. तर कंडिशन आपण इथं देता येईल. पहिले एक मेसेज प्रिंट करा की जी पहिली व्हॅल्यू राहील ती काय राहील. तर बेसिकली एक सिंपल मेसेज प्रिंट करा, printf बिफोर स्वॅप. तर आता आपल्याला इथं बिफोर स्वॅपच्या नंतर आपल्याला जी व्हॅल्यू आहे तिला आपल्याला स्टोअर करणं पडेल. तर आपण बेसिकली %d हे करतो, व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी यूज करतो. तर आपण a इज इक्वल टू %d कॉमा b इज इक्वल टू %d कॉमा आणि जी आपल्याला व्हॅल्यू आहे ती आपल्याला प्रिंट करणं पडेल. तर आपण इथं a कॉमा b प्रिंट करून घेऊयात. तर हा मेसेज सिम्पली प्रिंट होऊन जाईल. जी रँडम व्हॅल्यू आपण सिलेक्ट केलेली आहे 33 ॲज इट इज प्रिंट होईल आणि 48 पण ॲज इट इज प्रिंट होईल.
तर आपल्याला जी आपण कंडिशन बघितलेली आहे तीच कंडिशन आपल्याला इथं इम्प्लिमेंट करायची. तो बेसिकली कंडिशन अशी होती, ए इज इक्वल टू ए प्लस बी, बी इज इक्वल टू ए मायनस बी अँड ए इज इक्वल टू ए मायनस बी. ही सेम कंडिशन आपण आत्ता वापरली आहे, तर तीच आपण इथे इम्प्लिमेंट करतोय. तर ही जेव्हा कंडिशन आपण वापरू तर जो पहिल्याचं जे ॲरे ते स्वॅप होऊन नवीन ॲरेमध्ये कन्वर्ट होईल. तर सिम्पली आपल्याला हा सेम मेसेज प्रिंट करायचा आहे, प्रिंट एफ आफ्टर स्वॅप ए इज इक्वल टू %d, बी इज इक्वल टू %d, ए, बी. तर हे केल्यानंतर रिटर्न 0. तर याचा असा अर्थ आहे, रिटर्न 0 आपण सगळ्या प्रोग्राममध्ये लिहितो, कारण की रिटर्न 0 म्हणजे आपला कोणताच प्रोग्राम म्हणजे व्हॅल्यू शेवटीला आपल्याला उरणार नाही, कोड एक्झिक्यूट होऊन जाईल 0 एररनी. आणि हे असं जर प्रोग्राम बघितला तर तुम्ही हाच प्रोग्राम टाईप वगैरे करून बघा, तर तो सिम्पली विदाउट एरर रन होऊन जाईल. थँक्यू.